आता मी आमंत्रित करते कांचन पी यांना. टाळ्याने त्यांचं स्वागत करूया आपण. मैत्रिणींनो, पुढील व्यक्तिमत्व म्हणजे नवकल्पना, शिक्षण आणि प्रेरणा याचा सुंदर संगम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टेम शिक्षणाचा दशकभराचा अनुभव, विद्यार्थ्यांना स्क्रीनपासून दूर ठेवून प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्याची आगळी संकल्पना आणि भविष्यातील अभियंते घडवण्याचा ध्यास, या सर्वांची ओळख म्हणजे टिंकर आणि टूलच्या संस्थापक कांचन पी. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थी केवळ ज्ञान मिळवत नाहीत, तर विचार करायला, निर्माण करायला आणि नेतृत्व करायला शिकतात. चला टाळ्यांच्या कडकडात स्वागत करूया कांचन पी. आता मी आमंत्रित करते श्वेतिका मोरे. नवी मुंबईच्या घणसोली येथील श्वेतिका मोरे या जिद्द, चिकाटी आणि सेवाभाव यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. डीटीपी ऑपरेटर म्हणून सुरुवात करून त्यांनी अनुवादक, आयोजक आणि यशस्वी रिअल इस्टेट सल्लागार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. प्रमाणित प्राणी किलर म्हणून त्या आध्यात्मिक साधनेतून लोकांना मानसिक व भावनिक बळ देतात. समाजसेवेची तळमळ जपत त्या थॅलेसेमिया जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि बाल विकासासाठीही सक्रियपणे कार्य करत आहेत. आपल्या सन्माननीय विशेष मैत्रिणीचं या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मी थेट प्रश्न विचारते. आता सगळी माहिती तर दिलेली आहे, इंट्रो झालेलाच आहे. तर विनय सोनवणे मॅडम, मैत्रिणी आहात माझी, पण तरी आहोजाव करणार आहे आणि मॅडम म्हणणार आहे. नमस्कार विनया मॅडम. नमस्कार. नमस्कार विनया मॅडम, मला सांगा, शिव ऊर्जा कन्सल्टन्सी सुरू करण्यामागे तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन म्हणजे ह्याचं बीच माझ्या नववीलाच क्रुझला गेलं होतं. आमच्या काळामध्ये तेव्हा काही मोबाईल नव्हते किंवा काही नव्हतं. सुट्टीमध्ये पुस्तकं, लायब्ररी वगैरे जॉईन करायची, तसं मी लायब्ररी जॉईन केलं होतं. आणि माझ्या हातात एक फार्मस्ट्रीचं बुक आलं, केदार गोस्वामीचं, आणि ते मी वाचन केले आणि मला ती गूढ विद्या खूप आवडायला लागली आणि मी त्याच्यामध्ये खूप रमले. पूर्ण पुस्तक वाचून काढलं आणि माझ्या आजूबाजूला ज्या मुली असायच्या किंवा मुलं असायचे त्यांचा मी हात बघायचे. आणि तेव्हा क्युरियोसिटी होती, तर सगळ्या जण बघायचे आणि मी सांगायचे, पण तेव्हा खरं कितपत होतं हे माहीत नव्हतं. नंतर मी कॉलेजला गेले. कॉलेजमध्ये मग मी BA घेतलेलं. तर होम सायन्सचे क्लासेस असतात, जसं मेहंदी वगैरे, तर त्याच्यामध्ये एक मुलगी होती. तर तिने मला सांगितलं, मेरा हाथ देखो, बता दो मुझे मेरा शादी कभी होगा. तर मी म्हटलं की हाँ, तुम्हारी शादी तो एक्चुअली हो जानी चाहिए थी अभी. नहीं नहीं, मेरी दूसरी शादी कभी होगी. म्हटलं अरे अच्छा. तर ती म्हणाली की माझं पहिलं लग्न झालं, पण नवरा ऑफ झाला आणि आता ती मुस्लिम होती. तर मला तेव्हा कळलं की अरे, माझं प्रेडिक्शन एकदम बरोबर येत आहे. आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं. मी माय प्लॅन्सचा कोर्स पण केला. मला ब्युटीची पण आवड होती. त्याच्यानंतर मग असंच आम्ही बसलो होतो, तर माझ्या हातात एक पत्रक आलं की वास्तू आणि टॅरोटचं वगैरे. म्हटलं चल आम्ही मिस्टरला विचारलं करू का. ते म्हणाले हो कर, कारण मला गूढ विद्येची आवडच होती, त्याच्यामुळे मी ते करत गेले. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी खूप छान मी खूप डीपली स्टडी केली त्याच्यामध्ये. आणि मग मी घरातूनच माझं घर मोठं असल्यामुळे मी घरातच ऑफिस हे केलं आणि घर, मुलं हे सांभाळून मग मी हे करत गेले. कारण मुलं लहान होती त्याच्यामुळे मी तरीसुद्धा माझं सोडलं नाही, कारण मला खूप त्याची आवड होती, त्यामुळे मला हे खूप आवडत गेलं आणि मी ते केलं. आणि त्याच्यातूनच ही ऊर्जा कन्सल्टन्सी तयार झाली. या क्षेत्रात येताना सुरुवातीला तुम्हाला कोणते चॅलेंजेस आले? अरे, चॅलेंजेस तर भरपूर आले, कारण मुलं लहान होती आणि हे तर आपल्याला सोडायचं नाही आहे. कारण क्लायंट्सचे टायमिंग्स वगैरे, ते मुलांचं अभ्यास, घर